नमस्कार. चला, आज आपण भारतीय लोकशाहीच्या अगदी मुळाशी जाऊया. एका विधानसभा मतदारसंघाला, पाथरीला, अगदी जवळून पाहूया. पण हे विश्लेषण फक्त वरवरचं नाही, तर पूर्णपणे डेटावर आधारित असेल. जमिनीवर राजकारण नक्कीच चालतं तरी कसं, हे समजून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे. तर सुरुवात करूया पाथरीच्या ओळखीपासून. हा मतदारसंघ नेमका आहे कुठे? तर महाराष्ट्राच्या मराठवाडा भागात, परभणी जिल्ह्यात. इथली ओळखच मुळी ग्रामीण आहे आणि सगळं काही शेतीवर अवलंबून आहे. बरं, या विश्लेषणात आपण पुढे कसं जाणार आहोत? आधी आपण पाथरीच्या लोकांच्या मनात काय आहे, त्यांच्या समस्या काय आहेत, हे समजून घेऊ. मग निवडणुकीचे आकडे काय सांगतायत ते पाहू. आणि शेवटी या सगळ्याच्या आधारावर विजयासाठी एक रणनीती कशी असू शकते याचा आराखडा तयार करू. म्हणतात ना, ऑल पॉलिटिक्स इज लोकल. प्रत्येक राजकारणाची सुरुवात ही स्थानिक मुद्द्यांपासूनच होते. चला मग आपण पाथरीच्या याच मूळ ओळखीपासून, तिथल्या मातीच्या आवाजापासून सुरुवात करूया. आता बघा, इथली लोकसंख्या ही खूप रंजक गोष्ट आहे. पाथरीमध्ये मुस्लिम लोकसंख्या लक्षणीय आहे, जवळपास 52%. आणि मग हिंदू, अनुसूचित जाती, इतर ओबीसी आणि मराठा समाज हे सगळे गटही खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे हे जे समीकरण आहे ना, ते इथलं राजकारण फक्त घडवत नाही, तर अनेकदा जिंकवतं किंवा हरवतं सुद्धा. तर मग इथल्या लोकांच्या मनात नक्की कोणत्या समस्या आहेत? हा जो हीट मॅप आहे तो आपल्याला स्पष्टपणे दाखवतो की शेती आणि पाण्याचा प्रश्न किती जास्त गंभीर आहे. दुष्काळ, पिकांचं नुकसान आणि कर्ज हे इथले सगळ्यात मोठे, म्हणजे अगदी ज्वलंत प्रश्न आहेत. आणि जेव्हा तिथले मतदार स्वतः म्हणतात की आम्ही मूलभूत सुविधांपासून वंचित आहोत, तेव्हा हे फक्त शब्द नसतात, ही एक भावना असते. यातून आपल्याला कळतं की विकासाची दरी किती खोलवर पोहोचली आहे. चला, आता आपण मतदारसंघाच्या या भावनिक बाजूकडून निवडणुकीच्या ठोस आकड्यांकडे वळूया, कारण आकडे खोटं बोलत नाहीत. हा आकडा पहा, 3,53,895. हे फक्त मतदार नाहीत, हे आवाज आहेत. एवढ्या सगळ्या लोकांचा एकत्रित आवाजच इथला अंतिम निकाल ठरवतो. आणि यापैकी तब्बल 66.78% लोक मतदानासाठी बाहेर पडतात. ही टक्केवारी आपल्याला सांगते की पाथरीचे लोक राजकारणात किती सक्रिय आहेत. त्यांच्या समस्या गंभीर आहेत आणि त्या सोडवण्यासाठी ते बदल घडवायला तयार आहेत. आणि मग येतो तो आकडा जो सगळं काही ठरवतो. 13,244 मतं. हेच ते अंतर आहे जे जिंकणं आणि हरणं यातला फरक ठरवतंय. आणि हेच खरं तर आपल्या पुढच्या रणनीतीचं मुख्य आव्हान आहे. हा डॅशबोर्ड बघा. इथे आपल्याला एका नजरेत सगळी महत्त्वाची माहिती मिळते. मतदार किती, मतदान किती झालं, कुणाला किती टक्के मतं मिळाली. हे आकडेच आपल्याला पुढची दिशा दाखवतात आणि नेमकी समस्या कुठे आहे हे स्पष्ट करतात. हे आकडे पाहिल्यावर एक गोष्ट आपल्या लक्षात येतेय. लोकशाहीचा खरा आत्मा हा माहितीपूर्ण आणि जबाबदार संवादात असतो. जेव्हा इतके लोक मतदानाचा हक्क बजावतात, तेव्हा ते व्यवस्थेवर एक प्रकारचा विश्वासच दाखवत असतात. आणि हाच विश्वास एका निरोगी समाजाचा पाया असतो. आता आपण विश्लेषणाच्या पुढच्या आणि महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. पाथरी मतदारसंघ इतका राजकीयदृष्ट्या अस्थिर का आहे? यामागची ऐतिहासिक कारणं काय आहेत? चला, ते शोधूया. ही टाइमलाईन बघा. याला म्हणतात स्विंग सीट. इथे सत्ता कधीच एका जागी स्थिर राहिलेली नाही. शिवसेना, राष्ट्रवादी, अपक्ष, काँग्रेस, सत्ता सतत एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे जात राहिली आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की मतदार कोणत्याही एका पक्षाला बांधील नाहीत. ते कामाच्या आधारावर निर्णय घेतात. आणि त्यामुळेच इथे सत्तेत टिकून राहणं खूपच अवघड आहे. आणि इथे आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. विजयाचं अंतर कसं हळूहळू कमी होत गेलंय. 1995 मध्ये जे अंतर 16% जास्त होतं, ते आता 5%पेक्षाही कमी झालंय. म्हणजे काय? तर राजकीय स्पर्धा खूप तीव्र झाली आहे आणि आता प्रत्येक मत निर्णायक बनलं आहे. आता या सगळ्या परिस्थितीत आपण उमेदवारावर, म्हणजे सुरेश वरपुडकर यांच्यावर लक्ष केंद्रित करूया. त्यांची ताकद काय आहे आणि त्यांच्यासमोर आव्हानं कोणती आहेत हे वस्तुनिष्ठपणे समजून घेऊया. हे आहे उमेदवाराच्या स्थितीचं एक संतुलित विश्लेषण. एका बाजूला त्यांची बलस्थानं आहेत, जसं की ते अनुभवी नेते आहेत, ग्रासरूटवर त्यांचं संघटन मजबूत आहे. तर दुसऱ्या बाजूला काही आव्हानंही आहेत, जसं की भाजप राष्ट्रवादीची युती. या दोन्ही बाजू जोपर्यंत आपण नीट समजून घेत नाही, तोपर्यंत पुढची रणनीती ठरवता येणार नाही. तर मग ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मूळ प्रश्न हाच उरतो. मतदारसंघाचा अस्थिर स्वभाव, लोकांच्या गंभीर समस्या आणि उमेदवाराची स्वतःची बलस्थानं आणि मर्यादा, या सगळ्याचा विचार करून ही जागा परत कशी जिंकता येईल
आता आपण समस्येच्या निदानावरून उपायाकडे वळणार आहोत. तर यावर उपाय म्हणून आपण एका सर्वसमावेशक योजनेबद्दल बोलूया. ही योजना मतदारसंघाच्या गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यासाठीच तयार केली आहे आणि याला आपण चतुर्मुख सिद्धांत असं नाव देऊ शकतो. या चतुर्मुख सिद्धांताचे हे 4 मुख्य आधारस्तंभ आहेत. 1. मुद्द्यांवर नेतृत्व करणं. 2. ग्रासरूट संघटन मजबूत करणं. 3. आघाडीमध्ये योग्य समन्वय साधणं. आणि 4. आधुनिक संवाद साधनांचा प्रभावी वापर करणं. हे 4ही पैलू एकमेकांशी जोडलेले आहेत. यातला पहिला पैलू म्हणजे मुद्द्यांवर नेतृत्व. म्हणजे काय? तर फक्त राजकारण न करता पाथरीच्या मूळ प्रश्नांवर बोलणं. जसं की पाण्याची समस्या सोडवण्यासाठी एक ठोस पाथरीसाठी पाणी योजना सादर करणं, किंवा साईबाबांच्या जन्मस्थानामुळे इथल्या पर्यटन आधारित अर्थव्यवस्थेला चालना देणं. यावर ठोस उपाययोजना देऊनच लोकांचा विश्वास जिंकता येईल. आणि 4था पैलू आहे आधुनिक संवाद. बघा, आजचं युग हे डिजिटल आहे. तरुण, महिला, शेतकरी या प्रत्येक गटापर्यंत त्यांच्या भाषेत पोहोचायला हवं. त्यासाठी व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामसारख्या माध्यमांचा प्रभावी वापर करायला हवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, विरोधकांच्या चुकीच्या प्रचाराला उत्तर देण्यासाठी एक सक्षम टीम तयार करायला हवी. आणि आता समारोप करताना आपण फक्त निवडणूक जिंकण्याच्या डावपेचांपुरतं मर्यादित न राहता राजकीय सत्तेच्या अंतिम ध्येयाबद्दल बोलूया. आणि ते ध्येय म्हणजे प्रभावी शासन. आजच्या डिजिटल युगात आपल्याकडे मतदारांची खूप माहिती येते, पण ही माहिती वापरणं ही एक मोठी जबाबदारी आहे. लोकांचा फोन नंबर किंवा पत्ता मिळवणं सोपं असतं, पण त्यांचा विश्वास मिळवणं खूप कठीण. गोपनीयता आणि त्यांची संमती ही फक्त कायद्याची गोष्ट नाही, तर तो एका नेत्याचा आणि लोकांचा विश्वास जपण्याचा एक मार्ग आहे. जर तुम्हाला लोककेंद्रित नेता बनायचं असेल आणि तुमच्या मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर mgr@blueprintstrategies.ai वर ब्लूप्रिंट स्ट्रॅटेजीशी संपर्क साधा किंवा 080 42 96 भाषेवर कॉल करा. राजकारणाच्या पलीकडचा उद्देश.